विद्यार्थी मित्रांनो, प्रॅक्टिस सेट 1.2 हा प्रॅक्टिस सेट आपल्याला पाहायचा आहे. लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल नावाचं जे पहिलं चॅप्टर आहे तो चॅप्टर आपण सुरू केला होता. त्याच्यामध्ये पहिलं त्याच्यामधलं प्रॅक्टिस सेट आपण सुरू केला होता. कोणता? लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स नावा जो चॅप्टर आहे त्याच्यामध्ये आपण एक प्रॅक्टिस सेट सुरू केला होता ग्राफिकल मेथडचा, आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यावरचे काही पुढचे एक्झाम्पल आपल्याला घ्यायचे. तोले पाटील एज्युकेशन नावाचं प्ले स्टोअर ॲप आहे, ते ॲप इन्स्टॉल करून घ्या. एक इयत्ता 10वीची ऑनलाईन बॅच त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. ती बॅचही तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता, हे तेवढंच निश्चित आहे. ओके, क्लिअर. त्याच्यानंतर पहा, आता आपल्याला काय पहा त्या ठिकाणी प्रॅक्टिस सेट 1.2 मधलं आपण क्वेश्चन नंबर पहा, एक 5th घ्यायचा आहे. 5वा आणि 6वा क्वेश्चन आपल्याला पाहायचा आहे. एक पहिला, दुसरा, तिसरा, चौथा हे क्वेश्चन आपण पाहिलेत. ग्राफिकल मेथडनं हे लिनियर इक्वेशन म्हणजे सायमल्टेनियस इक्वेशन आपल्याला सोल्युशन करायचं आहे. ग्राफिकल मेथडनुसार आपण भरपूर एक्झाम्पल पाहिलेत. हे एक्झाम्पल पेपरला आलेलं एक्झाम्पल आहे. आणि 4 मार्काचं एक्झाम्पल आहे. पेपरला आलेला आहे, 4 मार्काचं एक्झाम्पल आहे. मग कशा पद्धतीने सोडवायचं आहे त्याचा आपण विचार करूया. इथं पहा बरं, पहिले इक्वेशन आहे 3x - 4y = -7. दुसरं इक्वेशन आहे 5x - 2y = 0. आपल्याला हे ग्राफिकल मेथडनं सोडवायचं आहे. आपल्याला माहिती आहे चार्ट तयार करावे लागतात. मग चार्ट तयार करूया. सुरुवातीला आपण चार्ट तयार करूया. ओके, थांबा. सुरुवातीला आपल्याला चार्ट बनवायचे आहेत. चार्ट बनवूया आपण. मग तुमच्या लक्षात येईल कशा पद्धतीने सोडवायचं. भरपूर एक्झाम्पल आपण पाहिलेत. हे थोडं वेगळं एक्झाम्पल आहे. मुलांना विनाकारण अवघड वाटतात, पण बेट्यानं खरंच अवघड नाही आहे. हे एक्झाम्पल मुलांना अवघड वाटतं पण अवघड नाही. 3x या ठिकाणी 3x - 4y = -7. ह्या इक्वेशनचा चार्ट आपल्याला कंप्लीट करायचा आहे. आपल्याला माहीत आहे आपण याच्यावरचे भरपूर एक्झाम्पल सोडवलेत अगोदरच्या लेक्चरमध्ये. लाईट गेली होती त्याच्यामुळं आपल्याला हे लेक्चर अर्ध्यातून पुन्हा पुढं करावं लागतं. x आणि y इथपर्यंत क्लिअर. इक्वेशन काय पहा, 3x - 4y = -7. अशा पद्धतीने हे इक्वेशन आहे. मला एक सांगा, व्हेरिएबल कशाला नाही आहे? एक्सला व्हेरिएबल 3 आहे. बरं ठीक आहे. वायला व्हेरिएबल आहे का? कोइफिशियंट आहे का? एक्सला कोइफिशियंट 3 आहे, वायला कोइफिशियंट 4 आहे. मग आता दोघाला कोइफिशियंट आहेत. मग कुणाला हाकलून द्यायचं? तर जे निगेटिव्ह असेल त्याला हाकलून द्या. मग हे -4y इकडे आल्या प्लस होईल. म्हणजे काय होईल पहा बरं, 3x = -7. हे -7 प्लस काय झालं रे, 4y. आणि मग काय होईल बघा बरं, x = -7 + 4y. -7 + 4y. थोडं समजण्यासाठी, कॅल्क्युलेशन सोपं जाण्यासाठी आपण असं करू शकतो, +4y. इथं मायनस किती आहे, 7, आणि हे 3 गुणाकारात इथं आल्यावर भागाकारात. आणि अशा पद्धतीने हे मिळाल्यानंतर आम्हाला व्हॅल्यू वायच्या ठेवायच्यात. व्हॅल्यू वायच्या ठेवल्या की एक्सची व्हॅल्यू मिळत राहील. व्हॅल्यू वायच्या ठेवायच्यात, एक्सच्या व्हॅल्यू आम्हाला मिळत राहतील. मग आता आम्ही व्हॅल्यू कोणाच्या ठेवायच्यात, वायच्या. पण माइंडमध्ये कॅल्क्युलेशन पाहिजे. व्हॅल्यू वायची ठेवायची
पण वायची व्हॅल्यू ठेवून वरच्याचं सबस्ट्रॅक्शन करायचंय आणि त्याला 3 भाग द्यायचा आहे. म्हणजे वरच्याची व्हॅल्यू 3च्या पटीत आली पाहिजे, 3च्या मल्टिपल आली पाहिजे. मग आता इथं 1 ठेवलंय, काय ठेवलं पहा, 4 इंटू वायची व्हॅल्यू जर 1 ठेवली, काय ठेवली 1, का होईल 4 एक 4 आणि 4 एक 4 वजा 7 भागिले 3 काय होतंय बघा बरं, -3 अपॉन 3 इज इक्वल टू -1 आलं. मग आता बघा 1 ठेवल्यानंतर काय येतंय कॅल्क्युलेशन करूया आपण. x इज इक्वल टू 4 इंटू वायची व्हॅल्यू काय आहे बा, वायची व्हॅल्यू काय आहे, 1 ठेवली 1 -7 अपॉन 3. मग काय होईल पहा बरं, 4 -7 अपॉन 3 आणि काय होतंय त्याचा शोध घ्या बरं. सबस्ट्रॅक्शन काय आलं, सबस्ट्रॅक्शन आलं -3 अपॉन 3 मीन्स एक्सची व्हॅल्यू आली -1. क्लिअर झालं. आता परत 0 ठेवली तर 0 -7 आणि -7ला ह्या 7ला 3 भाग जाणार नाही. मग व्हॅल्यू अशी ठेवायची की कशाच्या मल्टिपल आलं पाहिजे, 3च्या. मग आता 2 ठेवल्यावर काय येईल पहा बरं, 2 ठेवल्यानंतर 4 दूने 8, 8 वजा 7 नाही जमत. 3 ठेवून पहा बरं, 3 4 त्रिक 12, 12तून 7 गेले राहिले 5. 3 डिवाइड होतंय का, नाही होत. 3 ठेवूनही जमत नाही. 4 ठेवा, काय 4 ठेवा, 4 जर 4 ठेवली तर पहा बरं, इथं 4 ठेवली, 4 चौक 16, 16 वजा 7 काय आलं 9 जातंय. पहा वायची व्हॅल्यू इथं काय ठेवत, 4 ठेवत, वायची व्हॅल्यू 4 ठेवली. कॅल्क्युलेशन बघा, 4 वायची व्हॅल्यू 4 ठेवली, वायच्या ठिकाणी काय ठेवलं 4 -7 डिवाइड बाय 3. कॅल्क्युलेशन बघा, 16 -7 अपॉन 3 आणि 16 -7 म्हणजेच काय व्हॅल्यू येते, 16 -7 म्हणजे 9 अपॉन 3 आणि शेवटी फायनल आन्सर काय आलं, 3 आलंय. येतंय का लक्षात बघा. म्हणजे ही 4 ठेवलं, ही आलं 3. हे एक्झाम्पल 4 मार्कासाठी आहे, परीक्षेला आलेलं एक्झाम्पल आहे. ह्या क्वेश्चनला थोडं ब्रेन चालवा, त्याच्यानंतर 2 व्हॅल्यू मिळाला. आता तिसरी, मग पॉझिटिव्ह ठेवली, सर निगेटिव्ह ठेवली का पाहू, निगेटिव्ह ठेवू. चला, इथं -7च्या ठिकाणी बापा इथं ह्या ठिकाणी 3च्या पटीत आलं पाहिजे. मग इथं जर 2 व्हॅल्यू ठेवली, निगेटिव्ह ठेवली तर काय होईल जरा शोध घ्या बरं. 2 ठेवली, 4 दूने 8, निगेटिव्ह ठेवा, पाहू वायची व्हॅल्यू निगेटिव्ह -2 ठेवली, निगेटिव्ह -2. आता कॅल्क्युलेशन पहा, x इज इक्वल टू 4 पहा, x इज इक्वल टू 4 इंटू -2 -7 अपॉन 3. काय कॅल्क्युलेशन होतं पहा, 4 2 जा -8 -7 अपॉन 3 इज इक्वल टू -15 अपॉन 3 मीन्स -5 मिळालं. मायनस काय मिळालं, 5 मिळालं. -5 म्हणजे एक टेबल आमचा फायनली तयार झाला. टेबल बनवलं की सोडवायला सोपं पॅटर्न आहे का नाही सांगा बरं. टेबल महत्त्वाचं आहे, ह्याला टेबल तयार केला की मग बाकी सगळं येत आहे. टेबल बनवला, टेबल तयार केलेला आहे, इथपर्यंत सगळ्यांना लक्षात आलं असेल. आता हे झालं, आता परत आम्हाला दुसरं जे इक्वेशन आहे 5x - 2y इज इक्वल टू 0 ह्याचा टेबल तयार करायचा आहे. ह्याचा टेबल तयार करायचा आहे. पहा बरं, या ठिकाणी x आणि y झालं. क्लिअर इथपर्यंत पहा. पेन चेंज करूया, पेन चेंज करूया. ओके, क्लिअर इथपर्यंत क्लिअर. इक्वेशन काय आहे, 5x - 2y इज इक्वल टू 0 मीन्स 5x इज इक्वल टू, दोघाला कोएफिशिएंट आहे, -2y इकडे आलं झालं +2y आणि x इज इक्वल टू काय, 2y डिवाइड बाय 5.
2y डिवाइड बाय 5. आता व्हॅल्यू कशा ठेवायच्या त्या ठिकाणी बघा, x ची व्हॅल्यू काढायची आहे, y ची व्हॅल्यू काय ठेवायची बा, 0 ठेवली. 0 ठेवल्यावर काय आलं, 2 into 0 डिवाइड बाय 5 म्हणजे 0/5 इज इक्वल टू 0. किती सोपं आहे बघा. 0 कधी कधी 0 व्हॅल्यू ठेवल्यानंतर कॅल्क्युलेशन खूप सोपं जातं. हे झालं. आता परत आणखी काय ठेवायची, 5 ने डिवाइड झालं पाहिजे. मग 5 ने डिवाइड झालं पाहिजे तर या ठिकाणी बघा बरं, 5 ठेवली, काय ठेवली 5. x इज इक्वल टू काय 2 into 5 डिवाइड बाय 5 म्हणजे 10/5 इज इक्वल टू 2 आलं, 2 मिळाली. आता आणखी निगेटिव्ह ठेवा, निगेटिव्ह ठेवली तरी चालेल. x इज इक्वल टू पहा -5 ठेवली, -5 ठेवली पहा, 2 into -5 डिवाइड बाय 5 -10/5 इज इक्वल टू -2 मिळाली. आणि काय 0 0 2 5 -2 -5 टेबल तयार, टेबल तयार. इथपर्यंत बेटांनो सगळ्यांना आलं की पुढचं सोडवायला येते. ग्राफ काढणं खूप सोपं. हे कॅल्क्युलेशन महत्वाचं आहे. दिस कॅल्क्युलेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट. ब्रेनला चालना देणारं असणारं हे कॅल्क्युलेशन आलं पाहिजे. पुढचं बेटांनो आम्ही सहज करूया. पुढचं सगळ्यात सुरुवातीला काय लिहावं लागतं, स्केल लिखणे का. चलो पेन चेंज करते. स्केल काय, एक्स ॲक्सिस काढला आहे, इधर एक्स डॅश, चलो वाय आणि वाय डॅश, वाय डॅश इथपर्यंत. मग आता इथं या ठिकाणी कॅल्क्युलेशन करता येईल. स्केल 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट आणि ऑन बोथ ॲक्सिस हे स्केल प्रत्येक ठिकाणी पाहितं. 1 सेंटीमीटरचं हे अंतर आहे प्रत्येक ठिकाणी. 1 1 1 1. आपण असं समजण्यासाठी हे एकदा घेऊन टाकू सगळं. येथे लक्षात, सॉरी पहा, आता फक्त ग्राफ काढायचा आहे आणि त्याचं सोल्युशन क्लिअर करायचं आहे. इथं 0 1 2 3 4 5 6. लेफ्टला काय बोला, निगेटिव्ह का पॉझिटिव्ह, निगेटिव्ह का पॉझिटिव्ह, -2 -3 -4 -5 -6. चलो ऊपर 1 2 3 4 5 6 7 8 हो गया. नीचे -1 -2 -3 -4 -5 -6. चलो फक्त पॉइंट प्लॉट करायचे, ओनली पॉइंट प्लॉट करायचे, बाकी काहीच नाहीये. पॉइंट आपण प्लॉट करूया. पहा पहिला पॉइंट -1 -1 1 -1 यहाँ पे -1 और 1 फर्स्ट पॉइंट फाइनली मिल गया. चलो 3 4 3 यहाँ पे 3 और 4 किधर, देखो 4 इधर मिल गया. चलो 3 4. नेक्स्ट -5 -2 -5 किधर है, -5 यहाँ पे -5 आणि -2. चलो इधर तीनही पॉइंट आपल्याला या ठिकाणी परफेक्ट मिळालेत. आणि मग बेट्यांनो हे तीनही पॉइंट मिळाल्यानंतर आम्हाला त्या तिन्हीतून जाणारी लाईन काढायची. पहा बरं, लाईन अशा पद्धतीने तीनही पॉईंटमधून लाईन जाणारच. लाईन गेली तरच आपलं हे पॉईंट परफेक्ट आलेत हे समजायचे. ओके, गेली लाईन, तीनही पॉईंटमधून लाईन पास झाली. आणि ह्याला इक्वेशन कोणते बा बरं, इक्वेशन. चलो इक्वेशन का नाम क्या है, 3x -4y इज इक्वल टू -7. फाइनली हे इक्वेशन
आपण ह्या इक्वेशनचं ग्राफ काढला, त्याच्यानंतर ते पॉईंट 0 0. चला नेक्स्ट पॉईंट 0 0 0 0. पा 0 0 कुठं आहे? पहिला पॉईंट या ठिकाणी. नेक्स्ट 2 5 2 2 और 5. चलो यहाँ 2 5 मिल गया. 2 5 -2 कहाँ पे? -2 और -5. चलो 3 पॉइंट मिल गए. चलो अभी क्या करने का है? लाइन ड्रॉ करायची. पहा पर लाइन ड्रॉ करने की. तर तीनही पॉइंट मधून एक लाइन जातीये का बघा? तीनही पॉइंट मधून एक लाइन जातीये का बघा? तीनही पॉइंट मधून लाइन जाणार आणि मग लाइन गेली. आणि आता या ठिकाणी पहा बरं कोणत्या इक्वेशनची लाइन आहे? ही आहे 5x -2y = 0. ये तो मिल गया. चलो नेक्स्ट. आता ह्या ठिकाणी हे मिळालंय बेटांनो, पण इंटरसेक्ट झालेत या ठिकाणी. आणि मग याचे कोऑर्डिनेट काय आहेत रे? 1. हा कोऑर्डिनेट काय? 1. आणि हे अंतर किती आहे? 1. पा 1 2.5. आणि फाइनली सोल्यूशन तो मिल गया. सोल्यूशन 1 आणि 2.5 हे आपलं सोल्यूशन आहे. 1 and 2.5 किंवा ह्याला 1 and 5/2 असं लिहिलं तरी चालतं. सोल्यूशन मिळालं. एकदा पाहून घ्या, एकदा आन्सर क्लिअर पाहून घ्या. चला पटपट स्क्रीनशॉट मारून घ्या. आन्सर क्लिअरच तुमचं पाहिजे. चला आन्सर एकदा पाहूनच घ्या. चला आन्सर काय आलंय सगळ्यांनी पाहून घ्यायचं आन्सर. पटपट पटपट पुढचा क्वेश्चन घ्यायचा आहे. बाजूला झालोय स्क्रीनशॉट. चला जर समजला असेल तर यस कमेंट मध्ये टाका. यस बोलो. कमेंट मध्ये यस लिखने का. चलो जल्दी जल्दी. चलो यस कमेंट मध्ये यस टाकून द्या. चला कमेंट मध्ये यस टाकून द्या. सोल्युशन मिळालंय, सगळ्या गोष्टी झाल्यात. चला पुढचा क्वेश्चन झाला असेल क्लिअर. तो स्टार केलेला क्वेश्चन आहे. क्वेश्चन स्टार केलेला आहे. आता आम्हाला सेम तशाच पद्धतीने आम्ही काय करणार आहेत? अशा पद्धतीने हे बघा झालं. एक टेबल, दुसऱ्या इक्वेशनचा टेबल क्लिअर इथपर्यंत. आता इथं पहा बरं, पहिले इक्वेशन काय? 2x - 3y = 4 हे इक्वेशन. आणि हे इक्वेशन 3x - x = 4. पहा आता हे तुम्हाला सगळ्यांना भेटत नाही. येतंय का नाही सांगा? भरपूर क्वेश्चन घेतलेत आपण, भरपूर क्वेश्चन घेतले. पहा 3 लाईन मारल्या. कॉलम किती आहेत? पहा इक्वेशन आहे माझं 2x - 3y = 4. दिस इज द इक्वेशन. x y आणि x and y. पहा x लाही कोएफिशिएंट आहे, y लाही कोणालाही हकलं तरी चालतं. मग निगेटिव्हला हकलून द्या. 2x = 4. यहाँ पे माइनस इकडे आल्यावर +3y आणि x = 4 + 3y / 2. पहा वरचं कॅल्क्युलेशनला, हे जे वरचं कॅल्क्युलेशन आहे त्याला 2 भाग गेला पाहिजे. व्हॅल्यू कुणाची ठेवायची? y ची. व्हॅल्यू कुणाची सबस्टिट्यूट करायची? y ची व्हॅल्यू आम्हाला सबस्टिट्यूट करायची. y ची व्हॅल्यू काही सबस्टिट्यूट करा.
मग 0 ठेवलं तर आणखी सोपं जातं. वायची व्हॅल्यू मी सुरुवातीला 0 टाकली, पा काय मिळालं, 0 टाकल्यानंतर काय मिळालं पा, x इज इक्वल टू 4 प्लस 3 इंटू 0/2 काय मिळतंय पा, 4 प्लस 0/2 आणि याचं फायनल आन्सर x इज इक्वल टू काय मिळालं, 2 मिळालं. 4 डिवायडेड बाय 2 म्हणजेच काय झालं, 2 1 झालं. त्याच्यानंतर आता काय ठेवायची, कोणती किंमत, 1 टाकून जमणार नाहीये, 2 टाका, काय होईल रे, 2 टाकली. नेक्स्ट काय होतंय पा, 2 टाकलं, x इज इक्वल टू 4 प्लस 3 इंटू 2/2 काय होते बा बरं, 4 प्लस 6/2 मीन्स काय आलं, 10/2 मीन्स फायनली आन्सर काय झालं, 5. ह्याची व्हॅल्यू आली 5. याची किती आली होती रे, इथं 2 टाकलं, इथं हे बघ क्लिअर. आता आणखी एक व्हॅल्यू टाका, निगेटिव्ह 2 टाकू, निगेटिव्ह 2 टाकलं, पहा बरं, x इज इक्वल टू 4 प्लस 3 वायची व्हॅल्यू काय टाकली, वायची व्हॅल्यू पहा बरं, निगेटिव्ह -2 टाकली अपॉन 2, इथं काय आलं 4 -6/2 मीन्स काय आलं -2/2 मीन्स काय आलं -1. चलो -1 व्हॅल्यू मिळाली. इथं 2 0 5 2 -1 -2 क्लिअर. पहिला चार्ट तयार. कोइफिशियंट असताना चार्ट बनवणं थोडं किचकट वाटतं, पण परीक्षेला असाच एखादा क्वेश्चन 4 मार्कासाठी येतो. काय येतो, कारण तुमच्या ब्रेनला विचार करायला लावणारा क्वेश्चन. प्रश्न पत्रिकेत क्वेश्चन पेपरमध्ये 4था क्वेश्चन असतो. क्वेश्चन नंबर 4 मध्ये हा क्वेश्चन 4 मार्काला विचारला जातो, आलेला आहे. तुम्ही बॅकडेटेड बॅक इयरच्या जर क्वेश्चन पेपर पाहिल्या तर अशा क्वेश्चन आलेलाच आहे बऱ्याच वेळा. त्याच्यानंतर आता हा टेबल कंप्लीट करूया. फायनली नेक्स्ट इक्वेशनचा टेबल पहा, इथं x अँड काय y इथपर्यंत क्लिअर. चलो क्या है इक्वेशन, 3x - x इज इक्वल टू 4. पहिला रूल, कोइफिशियंट कोणत्या व्हेरिएबलला नाहीये, x ला कोइफिशियंट आहे, सॉरी एक मिनिट इथं y आहे 3y, यहाँ पे 3y है. चलो आता कोइफिशियंट x ला नाहीये म्हणून 3y हे मायनस आहे, इकडे आकलून दिल्यावर काय झालं प्लस, आणि हे इथं आल्यावर काय झालं मायनस. म्हणजे पहा -x इकडे आल्या प्लस, हे प्लस इकडे आल्या -4 झालं. x इज इक्वल टू फायनली 3y - 4 हे आपल्याला त्या ठिकाणी इक्वेशन मिळालं. ह्याच्यामध्ये व्हॅल्यू कोणाच्या सबस्टिट्यूट करायचं, वायच्या व्हॅल्यू अशा सबस्टिट्यूट करायच्यात 7 पेक्षा लहान असाव्यात, 7 पेक्षा लहान असाव्यात, अशा पद्धतीने वायच्या व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट करूया. मग इथं काय ठेवतोय पहा, वायची व्हॅल्यू 1 ठेवली, 1 पाहूत, x इज इक्वल टू काय मिळतंय 3 इंटू 1 -4, 3 इंटू 1 काय 3 -4 आणि इज इक्वल टू -1. 3 - 4 काय मिळालं -1 मिळालं. आणखी काय ठेवत, 2 ठेवत, काही ठेवा. x इज इक्वल टू 3 इंटू काय 2 -4 क्या मिला 6 -4 इज इक्वल टू क्या मिल गया 2. चलो देखो 3 इंटू y 6, 3 इंटू 2 6 -4, चलो 2. आणखी काय ठेवा, 0 ठेवा, काय हरकत नाही, 0 सबस्टिट्यूट. x इज इक्वल टू 3 इंटू काय 0 -4 इज इक्वल टू 3 इंटू 0 0 -4, तो फायनली आन्सर -4. आणि पहा -1 1 2 2 -4 0 इथपर्यंत
जर तुम्हाला सोल्युशन करता आलं तर पूर्ण 4 मार्काचा क्वेश्चन तुम्हाला आला समजा म्हणायचं. 2 मार्क ह्याला आणि 2 मार्क ह्या ठिकाणी. आता नेक्स्ट क्या करने का, पा फर्स्ट स्केल लिखने का, स्केल पा यहाँ पे कौन सा वाई डैश एक्सिस का नेम, चलो एक्स डैश, चलो ओके. स्केल 1 सेंटीमीटर. चला या ठिकाणी अगोदर ह्या गोष्टी क्लिअर करूया. 1 2 3 4 कोऑर्डिनेट आपण लिहून घेतोय. पहा लक्षात आले असतील अशा पद्धतीने लिहावं लागतात. भरपूर सोल्युशन झाले आपले, भरपूर सोल्युशन झालेले आहेत, भरपूर. 0 यहाँ पे 1 2 3 4 5 6, चलो -1 -2 -3 मिल गया, -4 -5 -6 -7, चलो ऊपर 1 2 3 4 5 6 7 8, डाउन 1 2 3 4 5 और 6. हे झाल्यानंतर आम्हाला स्केल 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट, पण कसं ऑन बोथ ॲक्सिस. चलो आता आम्हाला पॉइंट प्लॉट करायचे. पॉइंट प्लॉट कशा पद्धतीने करायचे माहीत आहे. चला पॉइंट, हे पॉइंट प्लॉट करतो. 2 0 2 0 2, यहाँ पे 2 और 0, चलो फर्स्ट पॉइंट ये तो मिल गया. चलो सेकंड 5 0 5, सॉरी 5 2 5 2 5 2 5 और 2 5 2. नेक्स्ट -1 और सॉरी ये तो निगेटिव है बेटा. 1 -1 -2 -1 -2 झालं. फायनली हे 3 पॉइंट मिळाले. आता 3 पॉइंट मधून जाणारी नंबर लाईन आपण काढणार, लाईन काढली, ही लाईन निकल गई. चलो आणि हे लाईन काढली, पण कोणत्या इक्वेशनची आहे, इक्वेशन कोणतं आहे बघा. इक्वेशन कोणत्या इक्वेशनची लाईन आहे, 2x -3y इज इक्वल टू 4. चलो मिल गया. नेक्स्ट हे नंबर प्लॉट करायचे. -1 1 -1 1 -1, चलो मिल गया. नेक्स्ट 2 2 2 2 किधर है, 2 और A2, चलो 2 2 झालं. त्याच्यानंतर पहा -4 0 -4 आणि 0 इथंच झालेला आहे, आणि मग आता जोडून घ्या. चला जोडून घ्या. काय होतंय, चला बरं आन्सर काय मिळतंय सांगा. आन्सर काय मिळतंय बोला, पटपट सांगायचंय. आन्सर काय मिळतंय. चला लाईन काढून घेऊया आपण. लाईन हे पहा, 3 पॉइंट मधून जाणारी लाईन अशा पद्धतीने कुठंतरी इंटरसेक्ट होत नाहीये. चला बरं पाहूत आपण याचं काय करायचं नंतर. काय रे, 3y -x इज इक्वल टू 4. मग आता हे लाईन कुठं इंटरसेक्ट झालेली नाहीये, म्हणजे आमचा ग्राफ पण आम्हाला छोटा ह्या ठिकाणी पडलाय. मग आता काय होईल बघा, काय होईल. ही जी लाईन आहे ना, ही लाईन अशी जर पुढं वाढवली, पहा ही लाईन अशी जर पुढं वाढवली, येते लक्षात, ही लाईन अशी जर पुढं वाढवली आपण, तर पहा ही लाईन अशी पुढं वाढवली तर कुठंतरी इंटरसेक्ट होईल, आणि हिथं त्या ठिकाणी त्याचं काय होईल, इंटरसेक्शन होईल. म्हणजे हे झालं 7 8
काहीतरी इंटरसेक्शन बाहेर येईल, म्हणजे आमचा ग्राफ आम्हाला लहान पडलेला आहे. पण असा लहान पडण्यासारखा क्वेश्चन परीक्षेमध्ये येणार नाहीये. हे कुठंतरी बाहेर इंटरसेक्ट होईल. इथं पहा अशा पद्धतीने कुठंतरी इथं बाहेर, इथं किती आलं 7, इथं 7 आलं आणि इथं पहा असं कुठंतरी इंटरसेक्ट होणार आहे बाहेर, अशी नंबर लाईन असं कुठंतरी होतंय. म्हणजे इथं काय येईल की ह्या ठिकाणचे कोऑर्डिनेट येतील काय 8 आणि इथं 4, 8 आणि 4. फायनली सोल्युशन पहा, याचं सोल्युशन काय आहे. सोल्युशन मिळणार आहे 8 आणि 4 आणि हे बाहेर येणार आहे म्हणून स्टार केलं आहे. पण एक्झामला जो काय तुमचा पेपर असतो तो मोठा असतो, त्या ग्राफ पेपरवर हे सोल्युशन तुम्हाला ॲक्युरेट दिसणार आहे. पहा सगळ्यांना हा क्वेश्चन लक्षात आला असेल, कमेंटमध्ये सांगायचं आहे. यास एकदा लाईक करून टाका लेक्चरला. चला लाईक करून टाका लेक्चरला. लाईक झालंच पाहिजे. चला पटपट पटपट लेक्चरला लाईक करून टाका पटपट. चला सगळ्यांना लक्षात आलं असेल हे लेक्चर. चला तर आपण या ठिकाणी इथंच पहा बरं, हा जो प्रॅक्टिस सेट आहे ना, हा पूर्णपणे आपण शिकवलाय. हा जो प्रॅक्टिस सेट घेतला होता कोणता, हा जो प्रॅक्टिस सेट घेतला आहे 1.2 हा पूर्ण आपण क्लिअर केला आहे. पहिल्या लेक्चरमध्ये ह्याच्यातलं जे लेक्चर आहे त्याच्यामध्ये हा पहिला क्वेश्चन आणि ह्याच्यातले या ठिकाणी पहिला झाला होता, दुसरा झाला होता, दुसरा, तिसरा, चौथा झाला आणि आता जस्ट ह्या लेक्चरमध्ये हे 5 आणि 6 हे आपण संपवलेले आहेत. अतिशय सोप्या पद्धतीने आहेत. एवढ्यांचा सराव करा. एवढ्यांचा परफेक्ट सराव केल्यानंतर तुम्हाला सगळ्या प्रकारचे ह्याच्यावरचे उदाहरणं सोडवता येणार आहेत. सगळे उदाहरणं तुम्ही सोडवू शकणार आहेत, लक्षात घ्या. त्याच्यानंतर पहा, एक तुम्हाला एक सांगायचं आहे की तवले पाटील एज्युकेशन नावाचं प्ले स्टोअर ॲप आहे, ते इन्स्टॉल करा. ही ऑनलाईन बॅच आहे क्लास 10ची. विज्ञान म्हणजे सायन्स आणि मॅथ्स सेमी इंग्रजी सायन्स आणि मॅथची बॅच आहे. ती बॅच तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायची आणि तिथं अभ्यास करायच्या. बॅचमध्ये खूप प्रश्नपत्रिका आहेत. प्रत्येक कन्सेप्ट तुमचे क्लिअर केलेत. लेक्चर भरपूर त्या ठिकाणी दिलेत. टॉपिक वाईज ऑनलाईन लेक्चर आहेत, लाईव्ह लेक्चर आहेत, रेकॉर्डेड बॅच दोन्ही प्रकारचे आहेत. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे. आणि आपले बहीण भाऊ असतील तर इयत्ता 8वीला NMSC ऑनलाईन बॅच आहे आणि अतिशय माफक किमतीत तुम्हाला मिळणार आहे. 7वी स्कॉलरशिप बॅच आहे आणि इयत्ता 9वीचं सायन्स आणि मॅथ्स ह्या बॅचसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहेत. पहा आजचं समजलं असेल तर एकदा सगळ्यांनी लाईक ठोकून द्या आणि एकदा बाय मास्तर म्हणून टाका, कारण आपल्याला इथंच थांबायचं आहे. तर मास्तरकडून तुम्हा सगळ्यांना बाय. चला बाय.